नमस्कार. आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय आहे व्हॉट टू एक्सपेक्ट फ्रॉम ॲन ॲस्ट्रॉलॉजर. म्हणजे ज्योतिषाकडून नक्की एक्सपेक्ट तरी काय करावं. तर म्हणजे काय, आता म्हणजे काय, आपण एखाद्या ज्योतिषाला जेव्हा कुंडली दाखवायला जातो तेव्हा नक्की काय एक्सपेक्ट करावं त्याच्याकडनं. आता एखादं प्रेडिक्शन आपण मागतो आणि एखादं प्रेडिक्शन समजा निगेटिव्ह असेल, काहीतरी निगेटिव्ह इव्हेंट सांगितला तुम्हाला, तर तो इव्हेंट आपल्याला अवॉइड करायचा आहे, बरोबर. तर तो अवॉइड कसं करता येईल हे आधी आपण विचारलं पाहिजे आणि त्याच्यावर काही उपाय आहे का हे विचारलं पाहिजे. म्हणजे एखादी गोष्ट झाली तर ती करण्यापेक्षा, म्हणजे ह्याला करेक्टिव्ह अप्रोच म्हणतात, एखादी गोष्ट झाल्यावर ती नीट करणं, किंवा हा एक अप्रोच झाला. आणि एखादी गोष्ट होऊच नाही म्हणजे प्रिव्हेंटिव्ह अप्रोच, त्यासाठी काय बरं करता येईल हे आपण विचारलं पाहिजे. आता आपण एक छोटंसं उदाहरण घेऊया. उदाहरणार्थ एखाद्या असं समजूया की एखाद्याच्या कुंडलीत समजा व्हीनस आणि केतू हे एकत्र असतील, म्हणजे शुक्र आणि केतू हे समजा एकत्र असतील. तर शुक्र म्हणजे रिलेशनशिप, पार्टनर, बरोबर. केतू म्हणजे कट, म्हणजे सिग्निफिकेशन आहे केतूचं, कट करणे एखादा. तर काय होईल, तर ऑफकोर्स शक्यता आहे की, म्हणजे ऑफकोर्स बाकी गोष्टी आपल्याला बघायला लागतील, पण एक शक्यता बनते की रिलेशनशिप कट होईल आणि काहीतरी इश्यू निर्माण होतील रिलेशनशिप आणि पार्टनरला, किंवा पार्टनरची सर्जरी पण होऊ शकते, असे पण रिझल्ट येऊ शकतात. तर मला सांगायचा मुद्दा असा आहे की आपण विचारायला पाहिजे की आता हे झालं प्रेडिक्शन, पण हे टाळता येण्यासाठी काही करता येऊ शकतं का. तर ते टाळता येण्यासाठी काय करू शकतो या केसमध्ये, आता तुम्हाला सांगितलं त्याच्यात आपण आता व्हीनस म्हणजे पार्टनर आणि केतू म्हणजे कट असं सांगितलं, पण केतूचं एक दुसरं सिग्निफिकेशन पण आहे. तर ते सिग्निफिकेशन आहे स्पिरिच्युअलिटी. आता जर तुमचा पार्टनर तुम्ही निवडताना जर केतू म्हणजे स्पिरिच्युअल पार्टनर तुम्ही जर निवडला, तर हे रिझल्ट टाळता येऊ शकतात का, कमी करता येऊ शकतात का. तर हे रिझल्ट त्यामुळे कमी होतील असा जर त्याच्यावर उपाय काढला की तुमचा पार्टनर एक म्हणजे स्पिरिच्युअल व्यक्ती असावा, किंवा केतू म्हणजे लेट गो करणे, म्हणजे सोडून देणे, एखादी गोष्ट सोडून दिली असं, जाने दे असं. तर तुमचा अप्रोच तुमच्या पार्टनरप्रती जर असा असेल की लेट गो करायचा, तर तुम्हाला हेल्प होऊ शकते का. तर ह्याचा विचार करा, म्हणजे त्या एनर्जी पण युटिलाइज होतील आणि तुम्हाला हे निगेटिव्ह इफेक्ट जे येणार आहेत ते सुद्धा कमी होतील. तर अशा पद्धतीची रिमेडी आणि असा अप्रोच आपला असला पाहिजे असं मला वाटतं. तर हे एक जस्ट तुम्हाला एक उदाहरण दिलं ह्याचा, म्हणजे फक्त कुंडलीत हे कॉम्बिनेशन होऊन कोणीही असा लगेच उपाय करू नये. एखाद्या ज्योतिषाला दाखवलं आणि कन्सल्टेशन प्रॉपर घेऊनच काय तो उपाय करावा. हे एक माहितीपर मी तुम्हाला सांगतो आहे, माहितीसाठी कसा अप्रोच असावा असं. तर एक विनंती आहे, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे असं इंटरेस्टिंग टॉपिक तुम्हाला यापुढे ऐकायला मिळतील. आणि व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.